जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा, सद्गुरु तुझ. ह्या ओवीमधून ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंना गणेशाच्या रूपकाने नमन केलेलं आहे. ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्या श्रीगुरूंना नमन करतात, म्हणजेच अर्थात मंगल करतात. मंगल का करावं, तर याच्या मागं 3 कारणं गुरुवर्यांच्या मुखातून ऐकण्यात आलेले आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे शिष्टांचा संप्रदाय आहे म्हणून मंगल करावं. दुसरं कारण, आपण जो ग्रंथ निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये अध्यापनाची जी क्रिया आहे ती अखंडितपणे चालू राहावी म्हणून नमन करतात. आणि तिसरं कारण जर पाहायचं झालं तर तिसरं कारण सांगितलं जातं समाप्ती कामम मंगलम आचरेत, म्हणजे ग्रंथाच्या समाप्तीकरिता मंगल करावं. पहिले काय करायचे? शिष्ट संप्रदाय. नाही, नमन करण्याचे कारण काय सांगितलं? नमन करणे बरोबर आहे. अगोदर नमन का करतात? आहे का नाही? एकदम प्रवचनालाच काय केली पाहिजे? मंगलम आचरे समाप्ती काम शिष्ट संप्रदाय चालतात काय. आणि नमन केल्याने आपलं कार्य एक ते सफल होत आहे. नमन करण्याचं काय करायचं? कारण त्याच्यामध्ये विश्व गणपतीच्या रूपाने काय केलेलं आहे? नमन केलं. त्याच्यासाठी नमन करतात. पण आपण जर काही ग्रंथ असे आहेत की ज्या ग्रंथांच्या प्रारंभी लौकिकामध्ये आपल्याला नमन पाहायला मिळत नाही, पण ते ग्रंथांचं समाप्ती झालेली आहे आणि ते ग्रंथ अद्यावत आहेत सुद्धा. आणि काही ग्रंथ असे आहेत ज्यांच्या प्रारंभी नमन केलेलं आहे पण त्यांची निर्विघ्नपणे समाप्ती झालेली नाही. तर त्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर कादंबरी वगैरे, तर त्या ग्रंथांना नमन केलेलं पाहायला मिळत नाही. आणि त्याच्याच विरुद्ध आपण जर पंचदशी ग्रंथ घेतला तर पंचदशीच्या प्रारंभी नमन केलेलं आहे. नमश्री शंकरानंद गुरुपादांबू जन्मणे अशा प्रकारचं नमन केलेलं पाहायला मिळतं. पण जे पंचदशीचे कर्ते आहेत त्यांना तो ग्रंथ पूर्ण करता आला नाही. नंतर त्यांच्या शिष्याने तो ग्रंथ पूर्ण केला, त्यांच्या गुरुने तो ग्रंथ पूर्ण केला. तसंच एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायणसुद्धा आहे. त्याच्या प्रारंभी नाथ महाराजांनी नमन केलं, परंतु काही कारणास्तव नाथ महाराजांना जलसमाधी घ्यावी लागली. नंतर ते कार्य त्यांचे शिष्य गावबाने पूर्ण केलं. म्हणजे नमन करूनसुद्धा कार्यसिद्धीला गेलेलं पाहायला मिळत नाही. आणि या ठिकाणी ते तर म्हणतात की समाप्ती काम मंगलम आचरेत. तर याचं उत्तर गुरुवर्यांनीच असं दिलेलं आहे की म्हटले जर नमन करूनसुद्धा जर त्या कार्यामध्ये त्या ग्रंथासाठी जर विघ्न येत असतील तर जेवढ्या प्रमाणाने विघ्नांची संख्या आहे त्या प्रमाणात नमन झालेलं नाही म्हणून. आणि दुसरं कारण, जर आपण दुसरे ग्रंथ जे पाहतो कादंबरी वगैरे त्यांना नमन नाही पण तरीसुद्धा ते समाप्तीला गेलेले दिसतात, तर त्या ग्रंथकर्त्याने बाहेर दुसऱ्याकडे कुठंतरी नमन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून नमन हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबराय नमन करतात म्हणजेच मंगल करतात. त्या मंगलाच्या असं सांगायचं आपलं ही बाबा कशा करता आलेली आहे, कुठून आलेली आहे, त्या अध्यायाचं महत्त्व सांगायचं. आणि पुढे मग प्रवचनाला काय करायचे, सुरुवात करायची. बस त्याच्यामध्ये 4-5 मिनटं निघून जातात. चुकून आहे, प्रथा आहे ना, संदर्भ म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? एक्सप्लेनेशन म्हणतात इंग्रजीमध्ये. कारण तुम्हाला पुढचं सांगायचं आहे ना, काय सांगायचं म्हणणं मन काय करतात बरोबर आहे की त्याच्या. मग विषयाला सुरुवात, विश्वभी कशिता जा सोडवी तुझी त्या नमो जीवनेंद्र. कोणत्या रूपाने आहे? गणपतीच्या रूपात. गणपतीच्या रूपात. गणपती ही देवता विघ्नहर्तात म्हणतात. काय म्हणतात? आणि विघ्नहर्ता म्हणजे आपण घेतलेलं कार्य आहे निश्चलपणे
शेवटीला काय केलं पाहिजे, गेलं पाहिजे. काय का नाही. आणि म्हणून मग हे सांगायचं त्याच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य किती आहे कोणामध्ये. मंगल नमनातलं जे देवता असेल त्या देवतेचं आध्यात्मिक सामर्थ्य कोणतं. मग विश्व विकसित जया सोडवी तुझी, बरं का. एक सामर्थ्य सांगते दोन प्रकारचं, एक भौतिक आणि आध्यात्मिक. ज्ञानेश्वर महाराजांचं भौतिक म्हणजे काय ना ते आध्यात्मिक. भौतिक म्हणजे जयाची द्वारी, आणि आदिभौतिक पारमार्थिक म्हणजे जयाने घातली मिळवली मांडली. श्री गुरुचं महात्म्य बरं का आध्यात्मिक रूपाने केलं. कोणत्या रूपाने, आध्यात्मिक रूपाने. तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे, विश्व विकसित जया सोडवी तुझी. तुमची शक्ती केवढी मोठी आहे, तुमच्या ठिकाणी असलेली शक्ती नाम माया. ती माया काय करते, जया सोड तुझी योग निद्रा. योग निद्रा म्हणजे तुमच्या ठिकाणी असलेली शक्ती माया. आणि ती काय करते, गुप्त असलेल्या जगाला काय करते, प्रफुल्लित. कारण जगत आता दिसतं का आपल्याला, पण गुप्त असलेल्या जगात आलं कुठून, कोणाच्यामुळे प्रफुल्लित झालं. एखादी कळी आहे, कळीमधले असलेला सुगंध आपल्याला दिसतो का, सौंदर्य दिसते का. मग कोणाच्यामुळे झालेलं आहे, सूर्यकिरणाचा. सूर्यकिरणाचा स्पर्श झाला म्हणजे कळीतलं सौंदर्य आलेलं. त्याप्रमाणे तुमच्या सामर्थ्याने जया सोडवी तुझी. कोणा विश्व विकसित, माझ्या विश्वाचा विकास करते. काय विश्व हा शब्द जगतवाचक आहे. काय, नता विश्वात्मके देवे येणे वागज्ञ तोषावे. म्हणजे जगताला निर्माण करते ही शक्ती कोण आहे. मग जगत प्रक्रिया तुम्ही सांगितली तर काही वाईट नाही त्याच्यामध्ये. जगत त्याचा कोणी ना कोणीतरी करता असला पाहिजे, उपादान कारण असलं पाहिजे. त्याच्याशिवाय कार्याची संगती लागू शकत नाही. आहे काय, दोन्ही अर्थाने येतं. एक निमित्त कारण आणि दुसरं कोणतं कारण, उपादान कारण. नाही दोची काय असते, वेदांत असताना सांगितलेलं बरं असतं, सांगितलं तर काय होते, दोची आवश्यकता काय असेल. पण निमित्त कारण कशाला म्हणतात, आपल्यावर भिन्न असते त्याला. आणि जे तत्स्वरूप असते त्याला उपादान कारण. उपादान कारणाच्या कार्यामध्ये काय असते, व्याप्ती असते. निमित्त कारण त्याच्याशिवाय. जगताचं निमित्त कारण कोण आहे, भिन्न निमित्त उपादान कारण. ईश्वरच उपादान कारण आहे आणि ईश्वरच काय, निमित्त कारण. दया सोडवी तुझी, दया नमोजी गणेंद्र. काय आता विश्व म्हटल्यानंतर नाही का जगत उत्पत्ती आली ना, त्याच्यामध्ये जगताची क्रिया काय आली आली ना. उपाधी माझी गुप्तन चैतन्याची. मग उपाधी जरी आणखी परमात्मा गुप्त असला तर उपाधीचं वर्णन आहे ना, कोणाचं वर्णन आहे. विश्व ही उपाधी आहे ना. मग ते विश्वरूपी उपाधी तद्वारा परमात्मा आपला काय करतो, प्रकट होतो. विश्वाच्या रूपाने काय होतं, प्रकट होतो. चांगलं आहे. बरं, आणखी कोणी चुकलं तर चुकलं, काय हे घडलं धन कोण सांगायचं ना. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या ठिकाणी भगवान परमात्मा दैवी संपत्तीने युक्त अशा महात्मा पुरुषाचं वर्णन करत आहे.
या ठिकाणी संदर्भ जर पाहायचा झाला तर भगवान परमात्म्यांनी ज्या वेळेला अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा कर्माचं विवेचन केलं आणि कर्मानंतर उपासनाकांडाचं निरूपण केलं आणि नंतर ज्ञानकांडाचं. या ठिकाणी उपासना सांगत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात की या ठिकाणी जे दैवी प्रकृतीने युक्त असे जे महात्मे आहेत, म्हणजे अगोदर जे याच अध्यायामध्ये या श्लोकाच्या पूर्वी याच्या विरुद्ध असणारे जे आसुरी संपत्तीने युक्त असे जे लोक आहेत त्यांचं थोडक्यात परमात्म्याने वर्णन केलं. भगवान परमात्मा त्यांचं वर्णन करत असताना मोघाशा मोघकर्मानो मोघज्ञाना विचेतसह राक्षसीमा असुरींचैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः, किंवा परमात्मा आणखी वर्णन करत त्याच्या वरच्या श्लोकात म्हणतात अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावमजानंतो मम भूत महेश्वरम. मला म्हणजे मी सर्वांचा पालनपोषण करणारा असणारा जो ईश्वर आहे त्याला हे मूळ लोक अज्ञानामुळं जाणत नाही. ते मला या जगतामध्ये मानुषीम तनुमाश्रितम म्हणजे मनुष्य शरीर धारण करणारा असं समजतात. अशा अज्ञानाने ते व्याप्त असतात. त्यांच्या अज्ञानामुळे काय आहे तर मोघाशा म्हणजे त्यांची आशासुद्धा त्यांची काय होते व्यर्थ होते. मोघ नाम व्यर्थ, मोघ कर्मानो म्हणजे त्यांचं कर्मसुद्धा काय आहे व्यर्थ आहे. मोघाशा मोघ कर्मानो मोघज्ञाना त्यांचं ज्ञानसुद्धा काय व्यर्थ आहे. विचेतसह त्यांची चेतना जी आहे ती नष्ट झालेली आहे. राक्षसीमासुरीम चैव म्हणजे आसुरी प्रकृतीला ते काय प्राप्त झालेले आहे. असे जे आहेत त्या मोहिनीम म्हणजे त्या मोहित अशा आसुरी प्रकृतीला ते प्राप्त झाले. आणि या आहे तू ते परमात्मा या ठिकाणी म्हणतात तू महात्मा नसतू. या जे आहेत ते दैवी प्रकृतीने युक्त असे जे महात्मे त्यांच्या ठिकाणी परमात्मा वर्णन करत आहेत. आता सुरुवातीला महात्मा असं पद आलेलं आहे. महात्मा कुणाला म्हणावं तर महान यश आत्मा असं महात्मा, ज्याचा आत्मा मोठा आहे तो महात्मा. म्हणजे आत्मा मोठा आहे पण आत्म्याच्या ठिकाणी लहान मोठा असा काही धर्म दिसून येत नाही. बरोबर. आत्म्याच्या ठिकाणी लहान मोठा असा काही धर्म नाही. या ठिकाणी महान या शब्दाने व्याप्त घेतणं योग्य आहे. म्हणजे ज्या आत्मा महान आहे म्हणजे जे सर्वांना आपल्या अंतःकरणातला जो आत्मा आहे तो सर्वांच्या अंतःकरणातला जो आत्मा आहे तो सर्व मिळून जो आत्मा आहे तो एकच आहे आणि तो व्यापक आहे. अशा प्रकारचे जे बोधावर स्थित झालेले आहेत असे जे महात्मे आहे ते कसे आहे ते दैवी प्रकृतीने युक्त आहे. दैवी प्रकृती म्हणजे दैवी प्रकृती शंकराचार्यांनी अर्थ करत असताना शमदमादीची प्रकृती आहे. शम दम उपरम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा या षड संपत्तीने जे युक्त आहेत त्यांना या ठिकाणी दैवी संपत्तीने युक्त असं म्हटलेलं आहे. व गुरुवारांच्या मुखातून ऐकलं आहे की दैवी प्रकृती म्हणजे 16व्या अध्यायात जी सांगितलेली जी दैवी प्रकृती आहे त्या प्रकृतीने जे युक्त आहेत असे जे महात्मे आहेत ते काय चांगलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे महात्मा म्हणजे कोण त्याच्यात श्लोकामध्येच आहे. महात्मा नसतो पार्थ दैवीन प्रकृतीला भजन तनन्य मनसो महात्मा को ज्ञात्वा भूतादी. जो परमेश्वराला यथार्थ जाणतो. कसं जाणतो बाकीचे लोक जाणत नाही का. हो जानंती माम प्रकृती म्हणून बाकीचे लोक काय करू शकत नाही. ऐश्वर्य योग सांगितलं आहे. कोणता योग सांगितलं ऐश्वर्य योग भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझे या कोणात काही
चुकू नको. चुकून हा माझा ऐश्वर्य. आणि अनन्य भक्ती सांगितली कोणती? अनन्य भक्त आता श्लोकातच आहे, ज्ञात्वा भूतादिम. अव्यय. मग तो आता परमात्मा स्वरूपाला झाल्यानंतर मग त्याच्यावर वेगळा राहतो का तत्स्वरूप होतो? तत्स्वरूप. ऐसे मीच भवनी मी आणि करते माझी मग सततं कीर्तयंतो आम्ही असं. मग त्याची भक्ती कशी असते? अनन्य हो. नाही आलं का लक्षात? असं जाणल्यानंतर अनन्य भक्ती म्हणजे एका परमात्म्याशिवाय दुसरं काही. परिचय भक्ती यायची, पर्जन्याची सुटी गाजायची, धरा वाचून येणारीशी. अनन्याचे जे तुम्हाला बरेच फोन केला, अनन्य अत्यंत येतो आहे का नाही? अनन्याचे भक्त अनन्य सर्व भावेशी ओकिते ओपेले मज चित्ते जैसा गर्भगोळे उद्यमाते कोणाही. ऐसे एका परमेश्वराशिवाय दुसरं काही जाणत नाही. महात्मानुस मग असेल महात्मा, आम्हाला काय उपयोग त्याचा? आहे तुम्ही श्रीमंत, मग आम्हाला काय उपयोग आहे का? हा आंबे आणतात घरी एकटेच खात बसायचं. मग भूतांची दया आहे, आपली ममता नाही दे. म्हणजे त्यांच्यामुळे दैवी संपत्तीचे गुण आपल्याला काय होतात? प्राप्त होत असतात. जसं एक आंब्याच्या झाडामुळे गोड आंबे आपल्याला मिळतात, तसे दैवी संपत्तीचे गुण कोणामुळे मिळतात. आणि आज दैवी संपत्तीच्या गुणाचं वर्णन करायचं झालं म्हणजे तरी दयाचे चौकटे मी होणे असे क्षेत्र संन्यासी जय. परमात्मा म्हणतात याच्यामध्ये मी आम्ही कायमचे होऊन राहतो. त्याला थोड्या कुटीच्या असं काही संन्यासी असते, मरेपर्यंत क्षेत्राची शिव ओलांडायची नाही, देह कुठे ठेवायचा? तिथेच राहायचं. तरी दयाचे चौकटे मी होणे असे दयाने जे द्यायचे. त्याचा अर्थ आहे जरी महात्मा नसतो माम पार्था श्लोक जरी सांगितला तरी त्याच्या ओव्या काय करायच्या सांगायच्या. ओव्या सांगत आहे का? तरी दयाचे चौकटे. मग ओव्या काही श्लोकाहून वेगळे नाही, श्लोक करून वेगळं नाही. म्हणजे जो अर्थ कशात भरलेला आहे, अधिकार्थ कशात भरलेला आहे? ओव्यामध्ये. मग कुशल ओव्या काय करायच्या सांगायच्या. चौकटे मानसी म्हणजे शुद्ध चित्त आणि दयाने दयाची उपासी, वैराग्य का वैराग्याचे प्रकार वगैरे थोडे सांगायचे. त्याच्यामध्ये महात्मा नसतो माम पार्थ दैवी थोडक्यामध्ये वर्णन केलं. महात्मा पदाचं वर्णन जरी सांगता आलं आपल्याला नाही का? दोनच पुरुष असतात जगातामध्ये, एक बद्ध आणि मग बद्ध कोणाला म्हणायचं? ज्याने परमात्मा स्वरूपाला जाणलं नाही त्याला काय म्हणायचं? आणि ज्याने यथार्थ परमात्मा स्वरूपाला जाणलं त्याला काय म्हणायचं? दोनच. बघा हे सगळे जे आहे ना कोणते तुमचे पामर विषयी साधक हे सगळे बद्ध आहेत. हे काय? आणि महात्मा कसा आहे? मुक्त आहे. मग मुक्ताचंच वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. मला यथार्थत्वाने जाणतो मी जसा आहे. ज्ञात्वा भूतानि ऐसे मी करते माझी सेवा. माझा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर देह पडून जातो का त्यांचा? पण त्याचं भजन कोणतं असते? परमेश्वराला यथार्थ झालं. आता तो परमात्म्याहून भिन्न राहिला का भिन्न झाला? सुटी गाजे धरा वाचून येणारीची. ऐसे मीच आपली भक्ती आहे आणि संतांची भक्ती आहे. दोनमध्ये फरक आहे ना. भगवत स्वरूपाला जाणून त्यांची काय आहे आणि परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरता गेल्यानंतर त्याच्यावर तत्स्वरूप होतो. करते माझी सेवा. ज्ञानोत्तर प्रेम भक्ती. श्लोकामध्ये काय सांगितलेले?
एक ज्ञानपूर्वक भक्ती आणि दुसरी कोणती ज्ञानोत्तर भक्ती. नंतर पुढे आणि जे सततम कीर्तयंतो मामे आहे का नाही, वैकुंठ जावे तो ते ऐसे नाव घोष बरोबर. आणि लगेच त्याला सांगतात ज्ञान काय पुढचा श्लोक आहे ज्ञानाला ऐसे नाही का, जे तुला मी आगवा त्याची तुकता याची सर्व तरी मांडव तो भजन जरी करीत नाही तरी सुद्धा त्याचं काय होते, तिथे भक्तीचं सामर्थ्य सोडून पुढे व्याप्ती सांगतात. एकत्व भक्तीचं पुढे व्याप्ती सांगा. पुढे मग व्याप्ती सांगितली, अनन्यता सांगितली, व्याप्ती सांगितली आणि ऐश्वर्य योग या अध्यायामध्ये काय करा पासून चालत आलेलं विज्ञान तेच पुढे भगवान काय करतात. मग 9व्या अध्यायामध्ये सुद्धा नाही का जंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि ज्ञान विज्ञान असं एकनात्मा मोक्षाचे ज्ञान आणि विज्ञान तुला आम्ही काय करून दाखवू, वेगळे करून दाखवू, जेणेकरून जन्म मरणाची काय होईल. पण ते ज्ञान आपलं स्वरूपच आहे म्हणून कोणाजवळ मिळते, ते ज्ञानाचा कुरुटा जे तसे तैसा हृदयामध्ये मी राम असता का भ्रांतासी काम माझा काय करे ते बसुडी असते दुधीचं सोडून रक्तच पीत बसतं आपलं. ते एखाद्या भेटकोळी असते ती फुलावरचा सुगंध सोडून देते आणि काय खातो चिखल खाते. तसं आहे आपला देव सोडून द्यायचा आणि प्रपंचात तसं काय करायचं रम्मान नतेश्वर मते चांगलं आहे बरोबर आहे. घाबरण्याचं कामच नाही. ते बरोबर जरी सांगितलं तरी काय हेच आहे काय. मग अध्यात्मच तीन आले मी आता तुमचं सर्व ये अनन्यात चिंतन तुम्हा महात्मानस तुम्हा चांगला एखादा 9व्या अध्यायाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यात तिन्ही आलेले आहे भक्ती ज्ञान आणि प्रारंभ आणि ज्ञान सांगितलं काय घेतलं आणि पुढे मग अनन्यात चिंतन तो माम. एवढा व्यापक मी असताना देखील लोक जाण्याची इच्छा कुठं करतात स्वर्गाधिकामध्ये. मग स्वर्गाधिकामध्ये काय मुक्ती आहे का? हॉटेलात गेल्यानंतर मग काही पैसा आहे तोपर्यंत आणि मग पैसा नसेल तर मग हॉटेलचा मला धक्के मारून काय करतो पुण्याची पावटी पुन्हा तसाच मग भक्त असे असतात का अनन्यात चिंतन तुम्हाला स्वर्गात जाणे हे सांडी. स्वर्गाला जाण्याचा आडमार्ग आहे. कोणता मार्ग आहे? मग त्या मार्गातून जात असतात का कोणत्या मार्गाने अनन्यात चिंतन पै सर्व भावे शिवकिते गोपिते मिळते जैसा गर्भगोळ सगळे अनन्याचे उदाहरण त्याच्यावर अनन्यात चिंतन भाव मे जना परिउपासते. त्याच्यामध्ये भक्तीचं महात्म्य सांगून अनन्यतेचं महात्म्य काय केलेलं आहे. आणि मया ततमिदं सर्व जगद व्यक्त मूर्तीला मस्तानी सर्वभूतानी नचारी. याच्यामध्ये भगवंताने आपली व्याप्ती सांगितलेली आहे. विपरिच्छिन्न नसून सर्वांमध्ये कसं आहे मला व्याप्ती सांगते. आणि नाही का आमची 2 रूप आहे एक अव्यक्त रूप आणि दुसरं कोणतं व्यक्त रूप. दुधामध्ये असलेलं आणखी तुपाचं कोणतं व्यक्त रूप असते अव्यक्त रूप. आणि दोन्हीकडून बाहेर मंथन करून काढल्यानंतर कोणतं आहे व्यक्त रूप. अर्जुनाच्या समोर उभा आहे तर कोणतं रूप आहे व्यक्त रूप आहे. आणि या श्लोकामध्ये कोणतं आहे की मया ततमिदं सर्वम
हे पाय लाकडामध्ये अग्नी आहे की नाही, कोणतं रूप आहे? नाही तर आलं आणि घर्षणाने काढल्यानंतर व्यक्त रूप. व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही आहे, पण परत जे व्यापक आहे ते कसं आहे? अव्यक्त आहे. आणि अर्जुनाच्या समोर उभा आहे ते काय आहे? व्यक्त रूप आहे. अव्यक्त आणि ते सर्वांमध्ये अन्वय आणि हे काय पुढे चांगला आहे, काही वाईट नाही. आणखी कोणाला काय हो बस 31 तारीख का 20 आहे का? मग 2-3 दिवस चालू द्यायचं, दसऱ्याला आपली सभा. आणखी कोणाला काही शंका कोणत्या ह्याच्यावर ते करायचं असलं तर करा की. यावर्षी गुन्हे भरून काढली पाहिजे ना. गेल्या वर्षी प्रवचनालाच काय होईना, गुन्हे काय केली पाहिजे, भरून काढली पाहिजे नवरी. नाही तर मग कालांतराने कीर्तनाच्याच परीक्षा होईल, प्रवचनाच्या सगळ्या बंद होईल. काही नाही काही तयारी तरी 2-3 वेळा श्लोकच वाचायला. अरे काय नाही आलं हे बा, एक तयारी नाही तरी पण सुद्धा परीक्षेला काय करतो, मग कर्तव्याचं काय केलं, कर्तव्याचं काय केलं. असं कोणी म्हणू नये की परीक्षा दिलीच नाही. 10-5 मिनटं सांगायला काही हरकत आहे का? नाही तुम्हाला आता या वेळात मला त्याच्यामध्ये म्हणजे आपली तयारी नाही असं वाटते. पुढेच तो मोठा वक्ता होता. काय होता? सामाजिक मोठे मोठे हे तुमचे काय म्हणते ढोक महाराज. पुढे काय प्रारंभ शिकायला होते नाही ते. प्रारंभीची परिस्थिती वेगळी. पुढे काय झालं? वक्ता पठाडे होता बा, तसा येऊन बसायचा तुझ्या नाही का. मग कीर्तनाच्या बाबतीत त्याने असा त्याचा अर्थ नाही की काही आज जरी आणखी एक कीर्तनकार होता हा माझ्या वेळेला. काहीच आठवेना त्याला. कीर्तनाला 10-5 मिनटं बोलला, काही आठवेना, खाली बसला. काय बसला? म्हटलं जाऊ द्या, खाली बसला आहे ना आता पुढचं पुढे. तर यादव नाव होतं त्याचा, आणि खानदेशामध्ये मोठा कीर्तनकार आहे. त्या परिस्थितीत राहतो असं नव्हे. पुढे तोच मोठा काय होतो, कोणता काय वक्ता होईल काही सांगता येत नाही. ही पहिली काही सांगता येत नाही आपलं कोणाचा वक्ता होईल तर. बरं सांभाळलं. बरं आपलं एका दसऱ्याच्या दिवशी शुभमुहूर्त आहे. बरं काही शंका असल्या तर सांगायच्या. 2-3-5 अभंग आहे ना, 6 अभंग आहे. थोडं त्याच्यामध्ये चांगले चिंतन येतं. थोडे 2-3 जरा जास्त. एक आहे तुमचा देह नव्हे मी आहे, आणि दुसरं कोणतं योग्याची, आणि एक कोणता राहिला असं का संसाराच्या नावे. आणि 2-3 आहे ते नेहमीच तुम्ही एकदा धर्मरक्षा वयावं अवतार की आम्ही ज्याचे दादा पांडे हे थोडेसे संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य.
संतांचा काय अधिक विचार तुम्ही शंका घेऊन ये, काही हरकत नाही, करून दाखवा थोडंसं. जर दोघांनी आपला नंबर लावला नाही, एक याने आणि एक याने, तुम्ही थोडासा नंबर लावा की बरं आहे.